कारणानं वाणी शुद्ध होते, वाणी पवित्र. म्हणून मी म्हटलं तुम्हाला, मी 3 वेळेला शिवोहम 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 म्हटलं, तर तुम्ही काही म्हटलं नाही. म्हणजे अजून तुम्हाला शिव व्हायचं नाही, होय का? अजून संसारातून बाहेर पडायची इच्छा नाही, होय ना? मारे मारे हा संसार न तिसरे जन्मावर, हे कधीही सरणार नाही. एका वेळेला निघावं लागणार आहे यातून. तुम्ही जर नाही निघाले जबरदस्तीने यातून काढणार आहे, म्हणजे का? तुम्ही निघायचा प्रयत्न जर केला नाही तर तुम्हाला जबरदस्तीने बाहेर काढणार आहे. आणि म्हणून मला म्हणायचं, मन्मथ माऊलीने हा देह शिवस्वरूप कसा होतोय तर फार सुंदर उदाहरण दिलेलं आहे. भांड्यात पाणी टाकलं, काही विस्त लावला, अग्नी त्याच्यात पण गॅस ठेवली. प्रत्यक्ष त्या गॅसचा संबंध पाण्याशी आलेला नाही, पण पाणी गरम होतं. त्याचा प्रत्यक्ष इष्टलिंगाचा संबंध प्राण्याशी आला नाही, देहाशी आला. देहाच्या संबंधानं इष्टलिंग रूप परशिव ब्रह्म त्या देहाला तद्रूप करून घेतो. आणि म्हणून देह हा शिवरूप आहे. त्यानंतर प्राण आहे, वाणी आहे, आणि ती वाणी शिवस्वरूप होते. तेव्हा ज्या वेळेला वाणीला त्या अनंत कोटी ब्रह्मांड नायक शिव प्रभूच्या वाणीचा छंद लागतो, त्यावेळेला वाणी राहत नाही, वाणी शिवस्वरूप होते. आणि शिवस्वरूप झालेल्या वाणीतून एक आनंदाची उर्मी उसळते. त्या उर्मीतूनच शिवोहम 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 हा मंगल ध्वनी तळावाचीतून निघायला आरंभ होतो. त्यानंतर प्रश्न आहे मनाचा. म्हणजे आहे तुम्हाला माहितीये, मनाविषयी अनेक लोकांच्या अनेक कल्पना येतात. आणि मनाचं स्वरूप सांगत असताना संकल्प विकल्पात्मक मन, मन संकल्प विकल्पात्मक आहे. संकल्प आणि विकल्प या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. त्यामुळं या दोन्हीमध्ये ते मन आंदोलित होत जातं. आणि म्हणून त्याला म्हणतात ज्याने मन चंचल आहे. अर्जुनाने श्रीकृष्णाला विचारलं, सांगितलं चंचल आणि मना कृष्ण प्रभाची बलवज्जहम
आणि लगेच कुस्ती लावून दिले. प्रमाणाची बलवंती हा बलवान आहे आणि माजलेलं आहे. प्रेमाची म्हणजे बोलणे शब्दात सांगतो तुम्हाला ते माजलेलं आहे, मस्तवाल आहे. त्याची मस्ती अशी आहे बाकीच्या 3 अंतःकरणाला गुंडाळून ठेवून जाते. बुद्धी, चित्त आणि अहंकार याला ते बांधत नव्हे राबवत. पण आगतिक होऊन अर्जुन म्हणतो तस्याहम निग्रहम मन्ये. त्याला बांधणं फार अवघड आहे बाबा. वायोरेव सुदुष्कर, वाऱ्याची मोड बांधता येईल पण मनाची मोड बांधता येईल. खरंय का? खरंय का? विचार करा. मी म्हणतो अर्जुनालाही कळलं, अर्जुनाला कळलंच नाही वास्तविकतेनं मन काय आहे. ते आता सांगितलं की जे संकल्पविकल्पामध्ये आंदोलित होत राहत. मनाला हात आहे का? मन कोणी बघितले का? तुम्हाला मन आहे की नाही? मन आहे का? मन नसलेला कोणी एखादा माणूस आहे का इथे? ज्याला मन नाही असा एखादा माणूस असेल त्याने हात वर करायचा की मला मन नाही. मन आहे ना? कसलं आहे? लहान आहे का मोठा आहे? काळ आहे का गोर आहे? शेंबू आहे का उंच आहे? शेंबू आहे का लंबू आहे? सांगा. मन कसं आहे? तुमची वस्तू तुम्हाला कशी माहिती नाही? मन तुमचं आहे ना, हे तुम्हाला माहित असायला पाहिजे की नाही? आणि म्हणून मला म्हणायचं मन अतिशय दुर्बळ आहे. पण चालाक आहे, फार हुशार आहे. असे करायची युक्ती त्याच्याजवळ आहे. त्याला हात नाही, पाय नाही, कान नाही, डोळे नाही, नाक नाही, निरवयव आहे. पण गंमत अशी आहे तुमचंच नाक घेते, तुमचेच कान घेते, तुमचेच हात, तुमचेच पाय आणि राबवत. आणि अशा रीतीने राबवते तुम्ही अगतिक व्हाल. अशा पद्धतीनं त्या इंद्रियाच्या द्वारावरचे बसून नको तिकडे घेऊन जात. पाहिजे तिकडे कधीच नेत नाही, पाहिजे तिकडे कधीच नेत नाही, नको ते तिकडे नेतं. कारण गंमत सांगतो, मी सांगतो त्या मनाचे लक्ष आहे. कारण तुम्हाला जे अभिप्रेत आहे, जीवात्म्याला जे अभिप्रेत आहे ते विषयातीत वस्तू, त्या विषयातीत वस्तूकडे जाऊ देत नाही, विषयाकडे. मनाची प्रवृत्ती जी होते ती केवळ त्याच्या विषयाकडे प्रवृत्ती. आणि त्याला आळा घालण्याकरता एक सुंदर बंधन आहे. बदली आले शिवाला नाही,
शिवनामाच्या बंधनामध्ये जर आम्ही त्याला बांधलं तर ते शिवरूप होतं. संतांनी स्पष्ट सांगितलं मने आनंदाचा पूर्व आहे. ज्या वेळेला वाणीला छंद लागतो, भगवन नाम संकीर्तनाचा छंद लागतो, शिवनामाचा छंद लागतो, त्यावेळेला ते मनही तद्रूप होत, शिवरूप होत. आणि मग त्याप्रमाणे शरीर शिवोहम म्हणतं, वाणी शिवोहम म्हणते, त्याचप्रमाणे मनही शिवोहम शिवोहम. मनाचे आणखी एक घटक सांगतो तुम्हाला. मन हे कशाचं तयार होतं, मनावरचे संस्कार कशाचे होतात याचा जर विचार केला तर आपल्याला स्पष्टपणे दिसून येईल. जे काही आम्ही खातो आणि भाग हा तन्मनो विचार येते, जो अन्नाचा अत्यंत सूक्ष्म भाग आहे त्याच्यापासून मन तयार होतं. मग तिचा प्रश्न येतो, मन भौतिक की अभौतिक? मला वाटतं हा विषय इथेच पुढे केलेला बरा, कारण कथा सांगायची आहे तुम्हाला आणि मी त्या शिवतत्वाकडे घेऊन चाललोय तुम्हाला. जे शिवतत्व अपेक्षित आहे या भगवंताची कथा निर्गुण निराकार परब्रह्म परमात्मा सच्चित आनंद स्वरूप परशिव परब्रह्माकडे जायचा हा दिव्य मार्ग आहे. पण कथा मात्र सगुण साकारायची. तो अनंत कोणी ब्रह्मांड नाही शिव प्रभू आत्मशक्तीच्या विकासानं इच्छा ज्ञान क्रिया संकोच आणि विकास या पंचमहाशक्तीच्या बलावर तदैक्षत बहुश्याम बहुप्रजायम आणि त्या इच्छेतून सगुण साकाराचं रूप ध्यान देत. तेव्हा कथा म्हटल्यानंतर तिथे सगुण साकाराकडे वळणं गेलं. नमः शिवाभ्याम नवयौवनाभ्याम परात्पराभ्याम नगेंद्र कन्या उषकेतनाभ्याम नमो नमः शंकर पार्वती. ही जोडी आहे. शिव आणि शक्ती ही एकात्म भावना समरस असलेली ही दोन तत्व ज्या वेळेला सगुण साकार रूपामध्ये येतात त्यावेळेला त्यांच्या सगुण साकारांच्या लीला असतात. त्यांच्या लीला महर्षी व्यासाने अर्थात त्या परंपरेतल्या व्यक्तीने पुराणाच्या रूपामध्ये गोवलेलं. पुराण म्हटल्यानंतर कथांचा संग्रह, सर्गश्च प्रतिसर्गश्च
वंश मनवंतरांच वंशानुचरितंचैव पुराणं पंचलक्षणं. पुराणाची 5 लक्षण आहे. विश्व कसं निर्माण झालं? विश्वाची उत्पत्ती झाली कशी? एका सर्गानंतर दुसरा सर्ग कसा निर्माण झाला? त्यात कोणते कोणते वंश झाले? चौदा मनवंतरापैकी कोणत्या कोणत्या मनवंतरामध्ये कोणत्या कोणत्या घटना घडल्या? त्यानंतर बहुतेक राजांच्याच कथा. कारण पूर्वीपासूनच हे चालत आलेलं आहे. प्रस्थापितांचीच वाहवा. मला आवडत नसलं तरी सांगावं लागणार आहे. ही व्यथा आहे. आणि हे रूढ झालेलं आहे. आणि म्हणून या ओम श्री गणेशाय नमः. अथ तृतीय पार्वती खंड प्रारभ्यते. कथेचा आरंभ मी पहिल्यांदाच म्हटलं. नमशिवाभ्याम नवयौवनाभ्याम परस्पराश्लिष्ट वपुर्धराभ्याम नगेंद्र कन्या वृषकेतनाभ्याम नमो नमः शंकर पार्वतीभ्याम. नमस्कार आहे. मंगलाचरण. हे जे खंड आहे पार्वती खंडाचा आरंभ आपण पाहिल्यानंतर आपल्याला स्पष्टपणे दिसून येईल. पार्वती खंड आरंभ होण्यापूर्वी ज्यावेळेला आपण पार्वतीच्या चरित्राकडे पाहू लागतो त्यावेळेला आपल्याला दिसून येतं त्याची पार्श्वभूमी कोणती. पार्वतीला पर्वतराज हिमालयाच्या पोटी पुन्हा जन्म का घ्यावा लागला त्याची पार्श्वभूमी सांगत असताना आपल्याला फार दूर जावं लागत नाही. दक्ष प्रजापतीची कन्या इथे थोडस पौराणिकतेला बाजूला ठेवून ऐतिहासिक दृष्टीने आपण थोडासा विचार करू. तुम्हाला कथेपासून फार दूर देत नाही परंतु आवश्यक आहे. दक्ष प्रजापती
आर्य वंशातला. उत्तरीय ध्रुवाकडून आलेली ही आर्यांची लाट. त्यात जे प्रमुख लोक होते त्यापैकी इंद्र, वरुण, दक्ष आणि मरुद्गण. त्यापैकी दक्षाला कन्या संतती विपुल होती. आणि त्यांनी त्यावेळेला त्या भारताच्या पवित्र भूमीत प्रवेश केला. तिथली संस्कृती, तिथली परंपरा, तिथला दैनंदिन व्यवहार, जीवन पद्धती ही अत्यंत विलोभनीय अशी होती. प्रत्येक माणूस, या संस्कृतीचा प्रत्येक माणूस सदाचार संपन्न होता. भारतीय विशुद्ध शाकाहारी होते. आणि कसा इतिहास आहे. हडप्पा आणि मोहनजोदारो तर आपण गेलो म्हणजे आपल्याला स्पष्टपणे दिसून येईल की या संस्कृतीची उदात्तता, विशालता आणि समन्वयशीलता. इथे एक गंमत लक्षात घ्या. शिवसंस्कृती ही समन्वयाची संस्कृती आहे. सांख्यम योग पंचरात्रम वेदा पाच भुतंतथा एतानि मनभूतानि न हंतव्यानि युक्तिभिः. केवळ या श्लोकात नहंतव्याने खंडन करून नकार म्हणून सांगितलेलं आहे. पण याहीपेक्षा पुढे जाऊन म्हणतात द्वैताद्वैतपदे शुद्धे विशेषाद्वैत संहिते वीरशैवैक सिद्धांते सर्वश्रुती समन्वय. तिथे समन्वय वाद हा अत्यंत महत्वाचा. आणि म्हणूनच या सिद्धांतामध्ये द्वैत हा आधार आहे. द्वैतातून अद्वैताकडं, द्वैतातून विशिष्टाद्वैताकडं, विशिष्टाद्वैताकडून अद्वैताकडं, अद्वैताकडून शिवाद्वैताकडं जाण्याचा हा मार्ग. आणि यामुळं आर्यांचा प्रमुख असलेला इंद्र, त्या इंद्राच्या सलेनं या संस्कृतीशी संपर्क जोडण्याचा प्रयत्न केला. आणि दक्षाच्या 27 कन्या चंद्राला दिल्या आणि 28वी दाक्षायणी मात्र भगवान शंकराला दिली. हा या भारतातला हा पहिला संस्कृती संकर आहे. आणि ती पार्श्वभूमी आहे या कथेला. उमाखंडाला पार्श्वभूमी जर कोणती असेल तर तीच पार्श्वभूमी आहे. सांगतो तुम्हाला. विवाह झाला. दाक्षायणी
दक्षपुत्री शिवाला दिली गेली. विवाह झाला. हा विषम विवाह एक विशुद्ध शाकाहारी संस्कृतीचा पाहिजे तर कन्या मांसाहार करणाऱ्या परंपरेची पाहिजे. आपल्या मराठीत एक म्हण आहे, करायला माहिती आहे, ज्या घरला जाशील बाळे त्या घरची शिक्षिल चाळे. पार्वती द्राक्षायणी बदलली. द्राक्षायणीचा आचार विचार व्यवहार या शिवाच्या शिवसंस्कारानं बदलून गेला. बाळी भस्म लिंग गळा शोभे रुद्राक्षांच्या माळा मुखी मंत्र पंचाक्षर. ही अवस्था घडी पाडूची दाक्षायणीची. काळ हा परिवर्तित होत असतो. या काळाचं परिवर्तन सतत चालत असतं. योग असा, ही कथा फार सुंदर कथा आहे. योग असा दक्ष प्रजापतीनं यज्ञ ठरवलं. कारण ती यज्ञाची संस्कृती, अग्नी पूजकाची संस्कृती. यज्ञाची पूर्ण तयारी झाली. ऋत्विज आले, देवही आले. आणखी त्याचा काही ग्रुप सांगत होतो तुम्हाला. मीमांसा शास्त्राप्रमाणे देव मूर्त रूप नाहीत, मंत्र रूप आहे. मला माहिती नाही कसं बोलवलं, कोणत्या देवाला बोलवलं दक्षाने. त्या यज्ञामध्ये तथाकथित सर्व देव उपस्थित झाले. आणि महादेव हिंसेच्या विरोधात कोणत्याही प्रकारे हिंसा होता कामा नये. कारण सर्वांतरी आम्ही चैतन्य विद्यमान आहे. माहिंस्यात सर्वभूताने. कुणीही कुणाची हिंसा करू नये. या सिद्धांताचा असल्यामुळं ते जर यज्ञात आले, त्यांना जर यज्ञात बोलवलं तर इथे होणारे बलिदान रोखावं लागेल. या भीतीने निमंत्रणच दिलं नाही. शिवाला निमंत्रणच दिलेलं नाही. पण काळ हा विचित्र आहे.
आली. नारदाने विचार केला, जे घडू लागले ते बरोबर नाही. ते अवैध आहे. या भारतीय भूमीमध्ये ते होता कामा नाही. आणि म्हणून नारदाने विचार केला, आणि सरळ तंबोराशिरीत नारायण म्हणत पार्वतीच्या त्या दाक्षायणीच्या महालात जाऊन पोहोचले. रिक्षा असल्यामुळे त्यांना कुठे जायला बसले नव्हते. जाऊन पोहोचले. आणि तिथे पार्वती माता एकांतात बसलेली, दाक्षायणी एकांतात बसलेली. संत घरी आल्यानंतर त्यांचं स्वागत करायला पाहिजे, हा गृहस्थाश्रमाचा धर्म आहे. मला माहिती नाही तुम्ही करताय की नाही. अतिथी देवो भव. घरी आलेल्या बाहेरून आलेल्या व्यक्तीचं स्वागत, सत्कार, सेवा करणं हे गृहस्थाश्रमाचं कर्तव्य आहे. आणि ते तुम्ही करायला हवंय. एवढ्या करतात. पुराणातून ज्या काही कथा सांगितल्या जातात त्या केवळ ऐकण्याकरता नाही. ऐकी नाही ते घरात घालणे, वाचे मुला सोड. केवळ ऐकण्याकरता नाही तर त्याचं अनुसरण करायचं, त्याप्रमाणे चालायचं, प्रयत्न करायचा. नारदाचं स्वागत केलं अत्यंत प्रेमानं. महादेव घरी नव्हते आणि ही संधी साधली. नारदाचं काम आहे कुठे काही नसेल त्या ठिकाणी जाऊन गाडी खवायची. मला वाटतं तुमच्या गावातही नारद असले पाहिजे, घरातही असले पाहिजेत नारद. आणि हळूच बोलायला सुरुवात केलं. ताई, तुम्हाला माहिती झालं नाही का, दाक्षायणी म्हणाली, काय कोणती गोष्ट? अहो, तुमच्या वडिलांच्या घरी यज्ञ चालू आहे, तेवढा मोठा समारंभ आहे. आणि तुम्ही इथं सांगितलं. नारदा, आम्हाला माहित नाही, आम्हाला बोलवलं नाही. बोलवल्याशिवाय कुठेही जाणं चुकीचं आहे. जाऊ नये. आम्हाला बोलवलं नाही म्हणून आम्ही गेलो नाही. अतिशय बोललो. बापाच्या घरला जायला मुलीला बोलावं लागतं का? बोलावं लागतं का? नारदाला हे माहिती होतं. कन्यादान झाल्यानंतर मुलगी बापाची
दत्त वस्तू आहे, दान आहे. इथंच वैषम्य आहे. तिथं वैषम्य आहे. आणि हा सिद्धांत, कन्यादानाचा सिद्धांत, दान वस्तूचं केलं जातं. स्त्री हे वस्तू आहे का? तिचं स्वतंत्र अस्तित्व आहे की नाही? विचार करा. ते काही म्हणणार नाही, आहेही म्हणणार नाही आणि नाहीही म्हणणार नाही. तुम्ही विचार करा, तिचं काही स्वतंत्र अस्तित्व आहे की नाही? पण शैव सिद्धांतानं, शिवसंस्कृतीनं त्याला पूर्ण अधिकार दिलेले. न स्त्री स्वातंत्र्य मराठी याचं खंडन व्यवस्थित रीतीनं शिवाने केलेलं आहे. अर्धांग देऊन, अर्धनारी नदीश्वराच्या रूपात अर्धांग देऊन त्या तत्वाचं खंडन केलेलं आहे. ते नाही, एवढंच नाही, शिवशक्त्यायुक्तो यदि भवति शक्तः प्रभवितुं न चेदेवं देव न भवति स्पंदुतमति. शिव जर शक्तीने युक्त असेल तरच त्याला सर्व काही करता येतं. शक्ती रहित असेल त्याला काहीही करता येणार नाही. शंकराचार्यांनी खंडन केले शक्ती, खूप जबरदस्त खंडन केलं. त्या खंडनातून शक्तीची चेतना जागृत झाली. ठीक आहे. बघूया शक्ती शिवाय जगता येतं.